सोलापूरमधून ही अपडेट समोर येते। सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपला या ठिकाणी घवघवीत यश मिळालेलं आहे। भाजप कार्यालयात आता कार्यकर्त्यांचा नेत्यांचा हा जल्लोष सुरू झालाय। पालकमंत्री जयकुमार गोरे देखील त्या ठिकाणी या जल्लोषात सहभागी झाल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। सोलापूर महापालिका निवडणुकीत मात्र भाजपला हे घवघवीत यश आल्याचं चित्र आहे। कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष केला जातोय। भाजपचे खरं तर हे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत हा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। कुठेतरी ही आपण जल्लोषाची दृश्य पाहतोय ठिकठिकाणाची। भाजपला हे महापालिकांमध्ये जे यश मिळालेलं आहे त्या यशाचंच हे सेलिब्रेशन आहे, जल्लोष आहे। तर भाजप हा जल्लोष साजरा करत असताना महाराष्ट्रभरातल्या विविध शहरांमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे। कारण भाजपनं अनेक ठिकाणी अनेक महापालिकांवरती आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत आपल्या उमेदवारांना विजयी घोषित केलेला आहे। आलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर मात्र सेलिब्रेशन तो बनता आहे अशा भावनेमध्ये भाजप ऑलरेडी गेलेली आहे। मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये अगदी आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी सगळेच भाजपचे दिग्गज नेते आलेले होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोन करून रवींद्र चव्हाणांचं कौतुक केलेलं होतं आणि त्यानंतर कौतुक सोहळा खऱ्या अर्थाने सुरू होईल, ज्या वेळेला भाजप या 29 महापालिकांमध्ये थेटपणे निर्विवाद वर्चस्व मिळवून देणाऱ्या उमेदवारांचा कौतुक सोहळा देखील पार पाडेल। त्यावेळेला त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे मल्लेश शेट्टी नवीन गवळी विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या स्नेहल मोरेंचा देखील विजय झालेला आहे। कल्याण डोंबिवलीत देखील भाजपने हा वर्चस्व निर्माण केलेला आहे। त्यानंतर पुण्यातून एक बातमी समोर येते, भाजपने शतक पार केलेला आहे। 105 जागांवर भाजप आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 8 तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर असल्याचं समजतंय। अर्थातच पुण्यात देखील भाजपचं हे वर्चस्व पाहायला मिळतंय। अमरावतीमधूनही अपडेट आपल्यापर्यंत येत आहे। पुण्यातले अपडेट तुम्ही दिलेले होते, ज्या प्रकारे कृपा पुण्यामध्ये भाजपचं शतक पार पडलेलं, तर अमरावतीतलं काय चित्र आहे पाहूयात। अमरावती महानगरपालिका निवडणुकी संदर्भातले ताजे अपडेट्स आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून भाजप 17, काँग्रेस 15, युवा स्वाभिमान 4 आणि MIMनं 6 जागांवरती त्या ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार 17, BSP 3, शिवसेना शिंदे 3 आणि पाठोपाठ आता पुण्यातल्या भाजप संदर्भातले मोठे अपडेट। पुण्यात भाजपच्या विजयाची घोडदौड मात्र सुरूच आहे। त्यांचा उधळलेला वारू जो आहे तो कोणी रोखत नाहीये। पुण्यामध्ये भाजपचा 8वा पॅनल देखील विजयी झालेला आहे। सकाळी पहिल्या कलांपासून ते 8व्या पर्यंत लोकशाही मराठी सातत्याने आपल्यापर्यंत आणते। पुनीत जोशी, मिताली सावळेकर, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। खरं तर मुंबईतून देखील भाजप संदर्भातच एक अपडेट समोर येते। भाजप शिवसेनेने 125 जागा मिळाल्या तर ठाकरे बंधूंना 75 जागा मिळालेल्या आहेत। ही मोठी अपडेट आपल्या समोर येते। मुंबईत खरं तर महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना आपल्याला पाहायला मिळाला। अनेक सभा झाल्या दोन्हीकडून पण आणि त्या सभा गाजल्या सुद्धा आणि त्यानंतर मात्र हा संपूर्ण कौल होता तो मतदार राजाच्या हाती आणि मतदार राजाने हा कौल देण्यास आता भाजपला खरं तर हा कौल दिल्याचं समजलं जातं। 125 जागा भाजप शिवसेनेला मिळून मुंबईत मिळालेल्या आहेत तर ठाकरे बंधूंना 75 जागा मिळालेल्या आहेत। निश्चितच आहे, मुंबईकरांनी दिलेला कौल हा आता दोन्ही पक्ष कशा प्रकारे पाहतात त्यावरती देखील डिपेंडंट आहे। उल्हासनगर मधले देखील आपण अपडेट्स पाहणार आहोत। उल्हासनगरमध्ये आपली एक्सप्रेस ज्यावेळेला लोकशाहीची जाते काय आकडेवारी आणते, तर भाजप 23 जागांवरती, शिंदेची शिवसेना 21 जागांवरती त्या ठिकाणी आघाडीवरती आहे। खरं तर दोन्ही पक्ष आमने सामने उभे राहून जर पाहायला गेलं 23 आणि 21 म्हणजे केवळ 2 मतांचा किंवा 2 उमेदवारांचा फरक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्या पाठोपाठ आपली एक्सप्रेस कुठे जाते त्यावरती आपली नजर असेलच। अमरावतीमध्ये आपलं ट्रॅक्टर जे आहे ते अपडेट्स घेऊन येतं। भाजप 16 जागांवरती, 3 जागांवरती शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवारांची 10 जागा आणि काँग्रेसला 6 जागा त्या ठिकाणी मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।